संघ मालक आहेत आणि आज एवढ्या मोठ्या मंचावर त्यांचा संघ देखील पाहायला मिळतोय। बंधूपाकडे विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय। ताईंचा सन्मान इकडे केला जातोय। अशाच प्रकारे आपलं क्रिकेटचं प्रेम जोपासत राहा। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या संघालाही खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। नामवंत खेळाडू आपल्या टीम मध्ये आहेत आणि आपल्या टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा। बंधूपाकडे आणखी एक मी पाटील साहेब धुरी सरांना विनंती असणार आहे। आणखी एक सन्मान या ठिकाणी संघ मालकांचा आपण सन्मान करत आहोत आणि गेली कित्येक वर्ष तिरुपती सावर्डे म्हटलं तर संजय पाकडे बंधू मग त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळत असतो। त्यांचाही सन्मान केला जातोय। माझ्या मते श्रीतेजचे संघ मालक येणाऱ्या कालावधीमध्ये सनी भाऊ सचिन सर माझ्या मते रविवारी येणार आहेत। संघ मालकांचा सन्मान आपण करतोय। डॉक्टर साहेब मैदानात दाखल झालेले आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान आपण नंतर घेऊयात। परंतु बंधूंचा सन्मान केला जातोय। तिरुपती सावर्डे नावाचा ब्रँड कित्येक वर्ष मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आज सन्मान धन्यवाद। विशेष सन्मान आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण भाग घेतला त्याबद्दल धन्यवाद। जाऊयात मॅचच्या दिशेने। चला जाऊयात मॅचच्या दिशेने। दोन विजेत्यांमधील मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। शाहिद गोलंदाजीसाठी दाखल होताना अनुभवी गोलंदाज आहेत शाहिद शेख यांना आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रीतेज स्पोर्ट्स पुणे आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल लोहार आणि शरद पारगे। पहिला बॉल 5 षटकांचा सामना आहे। पहिला बॉल जर पाहिलं तर वेगात टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय। अनुभव आहे शाहिद यांच्याकडे। सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात आणि त्यांच्याकडेच मात्र चेंडू पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू खूप चांगला आलाय। 5 ओव्हरची मॅच असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। कोणता संघ लगातारच्या 2 मॅचेस जिंकून शेवटच्या दिवसासाठी पुढे पात्र होणार याची चर्चा होईल। यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा शाहिद यांच्याकडून पाहायला मिळतोय। एक धाव तिकडे मिळणार आहे। धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल कारण दोन्ही टीमला मैदानाचा अंदाज आलाय। दोन्ही टीमला जर पाहिलं तर खेळपट्टीचा अंदाज आलाय, त्याचबरोबरने बॉलचाही अंदाज आलाय। क्रिकॉनच्या या बॉलवर अगदी चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी केली तर गोलंदाजांना साही आहे आणि एकदा का मेडल झाला की खूप लांबवर जातोय चेंडू क्रिकॉनचा। क्रिकॉनच्या बॉलवर मॅच ऑन आहे सध्या। ऑफ स्टंपच्या बाहेर अनुभव आहे या ठिकाणी शाहिद यांच्याकडे। काय बॉल टाकलाय, रनअप पहा ना, 2 ते 3 पावलांचा रनअप आहे। 2-3 पावलावर अशा प्रकारची गोलंदाजी टाकणं सोपी गोष्ट नाहीये। शाहिद शेख दाखवतायत आणि त्यांच्याकडे असणारा अनुभव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला मात्र अंदाज घेतला बॉलचा, कव्हर्सला फेकून दिलाय। षटकारासाठी 6।
काय स्ट्रोक खेळलाय ऑप्टमच्या बराचसा बाहेर बॉल होता एका पायावर उडवलाय कव्हरच्या दिशेने जबरदस्त आणखीन एक याही वेळेला हवाई हल्ला आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार षटकार. धन्यवाद डीजे. पहिले काही चेंडू जर पाहिलं तर गोलंदाजाने प्रभावित करणारे टाकले होते शाहिद यांनी, परंतु त्यानंतर शरद पारगेने देखील दाखवलंय मी पुण्याच्या डोंजे गाववरून इकडे का आलोय. एक धडाकेबाज बॅटर म्हणून शरद पारगे यांची देखील एक वेळ ओळख आहे. आपल्या गावासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळतात. पुण्यात मात्र थैमान घातलंय त्या या बॅटरने. आणि आता जर पाहिलं तर सिंधुदुर्गात शरद पारगे इन ॲक्शन. यावेळेला लोअर फुल टॉस त्याच्यावरही चांगला फटका खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4 चौकार. तर धन्यवाद डीजे. पहिल्या षटकात धावांची लयलूट पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावर आहे. विकेट नाही गमावली गेली आहे. आणि इकडे चांगली कामगिरी श्रीतेज चरोली पुणे या टीमकडून होताना पाहायला मिळते. दोन दिवसापूर्वी पिंपरी करंडक लगातार दुसऱ्या वर्षी जिंकलाय आणि लगातार दुसऱ्या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने इकडे दाखल झालेत. परंतु त्यांच्या मार्गात 15 अडथळे आहेत कारण 16 टीम आहेत. पाहूया जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. आमची सगळे देहूगावात देखील एक स्पर्धा जिंकली, परंतु कराडचे खेळाडू तेवढेच चांगले आणि दर्जेदार आहेत. आकाश मोहिते पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाजीसाठी. 3 विकेट पहिल्या मॅचमध्ये घेतल्या होत्या त्यांनी. आणि आमचे सगळेच पंच जर पाहिले तर उमेश मांजरेकर सरांचा अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंटी केरकर सर असतील, त्याचबरोबरीने बाळाप्रभू सर आणि एम्ब्रोज अल्मेडा या चारही पंचांची चांगली कामगिरी आहे. यावेळेला फाईन लेग सूर्यकुमार यादवची आठवण झाली. एवढा जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला जातोय. 6 षटकार. पिंपरी चिंचवडची रन मशीन देखील आहे. आणि शेरूचं फॉर्मात येणं खूप गरजेचं होतं आणि शेरू लय मध्ये आलाय. सचिन तापकीर समाधानी असतील, विशाल कांबळी हे देखील समाधानी असतील. पाहूया काय होईल. परंतु समोरचा गोलंदाज देखील तेवढाच चांगला आहे. हो 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 वेगात बॉल टाकला. यावेळेला अंदाज नाही आला. वेगामुळे बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. 23 धावा धाव फलकावर आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. या स्पर्धेचे डिझाईन प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून डिझाईन केलेले किट सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. जे गेल्याही वेळेला आपण पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचंही काम या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची चोहोबाजूने गर्दी, मैदानाच्या आजूबाजूला जे छोटे छोटे स्टॉल असतात त्याच्यावर देखील गर्दी होताना पाहायला मिळते. खवय्यांसाठी त्या ठिकाणी देखील खूप काही असतं. यावेळेला स्ट्रोक आणखीन एक, परंतु यावेळेला दिशा मिड विकेटची आहे. राहुल लोहार शेरू चौकार. धन्यवाद डीजे. या शेरूला थांबवायचं तर कसं थांबवायचं. एच के ट्रॉफीतील मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक जिंकलेली आठवते. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी काय जबरदस्त कामगिरी केली होती. आणि आता आणखीन एक दिशा तीच आणि तीच अदा या शेरू लोहारची. आणि याही वेळेला सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळते. धावा जर पाहिलं तर इकडे येत आहेत 4-4-4. शेरू ऑन फायर चौकार.
धन्यवाद डीजे. आता गोलंदाजाला प्रश्न पडलाय बॉल टाकायचा तर कुठे टाकायचा. विविध फटके तयार आहेत त्यांच्याकडे आणि आकाशकडे देखील टॅलेंट आहे. ते टॅलेंट त्यांना दाखवावं लागेल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी घेतलाय. या मॅच मध्ये हार मानून जमणार नाही. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. 31 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेला पुढे बॉल पुढे आणि तिकडे जर पाहिलं तर फिल्डर देखील येताना पाहायला मिळत आहेत. परंतु हातातून कॅच सुटली आहे. आणि कुणाची सुटली आहे? शेरू लोहारचीच कॅच इकडे सुटलेली आहे. असं वाटलं थोड्या वेळासाठी बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु बॉल थोडंसं आतमध्ये आला आणि इकडे फिल्डर देखील खाली आले, परंतु कॅच नाही होऊ शकली. चांगले खेळतायत, परंतु त्याच वेळेला जर पाहिलं तर फटका फसला होता. आकाशने संधी निर्माण केली होती, परंतु कॅच नाही झाली. आणि धावसंख्या 33 वर. दुसरी ओव्हर सुरू असताना 33 धावा धाव फलकावर. चेतन चिंचकर थोडीशी चर्चा करतायत खेळाडूंबरोबर. 33 धावा धाव फलकावर. इकडे कमबॅक केलाय. थोडीशी चर्चा इकडे सिनियर खेळाडूबरोबरची नेहमी चांगली असते आणि यावेळेला थोडंसं ऑप्टमच्या बाहेरून बॉल वळवलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर श्रीतेज 11 चरोली पुणे धावसंख्या झाली आहे 33 विदाउट लॉस 33 धावा. डीजे 33 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ मात्र तिकडे संपलेला आहे. समोरचे काही प्रेक्षक आहेत. हा 33 धावा धाव फलकावर. चांगली धावसंख्या मात्र इकडे बनलेली आहे. इकडे कमबॅक करावं लागेल कराडकरांना, कारण त्यांनाही चांगली संधी आहे. त्यांनीही चांगला खेळ आतापर्यंत केलाय. येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. शरद पारगे 16 वर खेळत आहेत, राहुल लोहार खेळत आहेत 17 वर आणि शरद पारगे जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 16 धावांवर बॅटिंग करतायत. 8 चेंडूमध्ये 17 वर राहुल लोहार खेळतायत. शरदचा धडाका. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शेरूने देखील एक वेगळ्याच अदेमध्ये बॅटिंग केली आहे. यावेळेला थोडासा कमी गतीने थोडासा आतमध्ये वळणारा बॉल होता, त्याला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळला जात आहे. थोडासा बॉल बाजूला गेलाय, कॉल दिला दुसऱ्या धावेचा. लगेच सकारात्मक प्रतिसाद देखील तिकडे दिला आणि 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्या. कारण ही धावांची भूक पाहिजे क्रिकेटमध्ये आणि आपल्याच नाही, आपल्या साथीदाराच्या धावांसाठीची भूक देखील गरजेची असते आणि कारण टोटल आपल्या टीमच्या खात्यात जाते. त्यामुळे 35 धावा धाव फलकावर क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडीमध्ये. हो गती कमी केली, बॉल थोडासा पुढे टाकलाय. प्रशांत माने मागील देखील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आताही जर पाहिलं तर हा कमी गतीने आणि वळणारा बॉल टाकलाय आतमध्ये, थोडासा पुढेच केला होता आणि 35 वर धाव संख्या जर पाहिली तर इकडे थांबली आहे. बिग हिट. या वेळेला मात्र फटका खेळला जातोय, परंतु पाहूयात फिल्डर तिकडे फक्त पाहत राहिले प्रेक्षक बनून. किती लांब गेलाय? 6 षटकार. एक्केचाळीस धावा धाव फलकावर विदाउट लॉस पाहायला मिळत आहेत. एक्केचाळीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. विकेट नाही गेली आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात आतापर्यंत. बिग हिट. खराब बॉल केला आणि आता अगदी आनंदवाडी मध्ये पाठवलाय बॉल, एवढ्याला मारलाय.
चुकीला माफी नाही. इकडे बॉल फुलटॉसच केला होता, त्याचा इकडे फायदा झाला आणि खूप लांबवरचा स्ट्रोक खेळला गेलेला आहे. धावसंख्या 47. ओव्हर नंबर 3 सुरू असताना प्रशांत माने कमबॅक करावं लागेल. यावेळेला मात्र फटका बसलाय, बॉल हवे तिकडे, एफर्ट चांगले पाहायला मिळाले. डॉक्टर उमेश साळुंके तिकडे होते आणि त्यांच्याकडून एक जबरदस्त एफर्ट, जबरदस्त प्रयत्न आणि यश देखील मिळत आहे. वा. हॅलो हॅलो. शरद पारगे जरूर आउट झालेले आहेत, परंतु काय बॅटिंग केली आहे. लांब लांब वरचे षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग इकडे पाहायला मिळते आणि आता आणखीन एक पुण्याचा सिक्सर किंग अनुराग मोहिते बॅटिंगसाठी जात आहेत मैदानात. सत्तेचाळीस धावांवर जर पाहिलं तर पहिली विकेट आली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. अनुराग मोहिते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शेरू लोहार 17 खेळत आहेत आणि 30 धावांची वादळी खेळी मात्र इकडे करताना पाहायला मिळाले शरद पारगे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, हा फटका मात्र इकडे फसलाय आणि सगळं काही सुरळीत होतं. आता मात्र विकेट यायला सुरुवात झाली आहे. कराडकरांचं कमबॅक इकडे पाहायला मिळत आहे. विकेट. कभी खुशी कभी गम. धन्यवाद डीजे. 2 विकेट मात्र इकडे आलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात मॅन फ्रॉम कोंडवा पुणे, गेल्या वर्षीचा मालिकावीर पुरस्कार घेतलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात यांना आपण पाहतोय. शेरू त्यांच्या जोडीला मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 47 धावसंख्या चांगली आहे, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, क्रिकॉनचा बॉल आणि इकडे 70 75 80 धावांचा पाठलाग सुद्धा होताना आम्ही पाहिलंय. त्यामुळे एक धावसंख्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये देखील करावी लागणार आहे. श्रीते स्पोर्ट्स पुणे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर SMH कराड, साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम येत आहेत, गोलंदाजीसाठी दाखल होत आहे. सातारा जिल्ह्यातील आणखीन एक नामवंत खेळाडू आहे संग्राम शिंदे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. समोर जर पाहिलं तर शेरू चांगली बॅटिंग करतायत. 8 बॉलमध्ये 17 ते बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित खरात देखील दाखल झालेले आहेत. हे 12 बॉल खूप निर्णायक असतील. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 आपण पाहतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला ऑनसाईडला ढकलण्याचा प्रयत्न राहिला, परंतु फिल्डर आले तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 48 धावांवर. रणनीती दोन्ही बाजूला बनणार आहे. टेनिस बॉलचं क्रिकेट आहे. या टेनिस बॉल क्रिकेटला आता देखील चांगले दिवस आलेत. आमचे खेळाडू देखील जर आज इकडे उद्या तिकडे, सकाळी इकडे मॅच खेळतायत, रात्री दुसरीकडे मॅच खेळतायत, आज या जिल्ह्यात खेळतायत, उद्या त्या जिल्ह्यात खेळतायत, आज ट्रेनने प्रवास करतायत, आज बसने प्रवास करतायत, आज प्लेनने प्रवास करतायत. हो, ही सगळी मेहनत आहे म्हणून त्यांना हे मिळत आहे. उगाच त्यांना ही प्रवास मिळत नाहीये. त्यांनी ती मेहनत घेतली अगोदर आणि टेनिस क्रिकेटही बदललेलंच आहे. हो, आणि जे नक्कीच आता जे ट्रॅव्हलिंग जे होत आहे ना सगळ्या प्रकारच्या, त्याच्या टेनिस क्रिकेटचाही मात्र माझ्या मते एक चांगल्यापैकी वाटा आहे. 48 धावा धावफलकावर
आणि सोपं नाही ना एवढं ट्रॅव्हलिंग करून परफॉर्मन्स देणं सोपं नाहीये. सातत्याची धावपळ, दगदग, जागरण, त्यानंतर देखील खेळायचं आहे. अपेक्षांचं ओझं मात्र खूप मोठं असतं. आयकॉन आलाय, मोठा खेळाडू आलाय, त्यांनी परफॉर्मन्स दिलाच पाहिजे, प्रत्येकाला वाटत असतं. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे संग्रामचा हा चांगला बॉल पाहायला मिळाला. मागील वर्षी मात्र अशाच पद्धतीच्या फटक्यांनी परेशान केलं होतं प्रतिस्पर्धी गोलंदाजांना या रोहितने, परंतु जसे रिव्हर्ससाठी वळले, दोन पायाच्या मधून बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकलाय. एक एक बॉल एवढा मास्तर 48 धावा धाव फलकावर आहेत. बस बस 48 धावा धाव फलकावर, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका याही वेळेला फसलाय, परंतु पाहूयात फिल्डर गोलंदाज खूप लांबवरून आलेत. ओ हो 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 हो, काय प्रयत्न होते त्यांचे, एवढ्या लांबवर येणं सोपं नव्हतं, परंतु तिकडे आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि नुसती कॅच नाही सुटली, त्यानंतर 3 धावा सुद्धा आल्यात आणि बघता बघता 50 पार केली आहे श्रीतेज स्पोर्ट्स पुणेने. 51 धावा धाव फलकावर, ओव्हर नंबर 4 सुरू असताना पहा गोलंदाजांनी चेंडू टाकला, त्यानंतर जर पाहिलं तर फटकाही फसला होता. 4 खेळाडू बॉलच्या दिशेने आले, गोलंदाज पहिले तिकडे पोहोचले, परंतु हातातून बॉल ज्या वेळेला बाउन्स झाला त्यावेळेला अगदी समोर बॅकअप नव्हतं, ते होते वेगळ्या साईडला आणि त्यामुळे लगेच शेरूने फायदा घेतला आणि तिसऱ्या धावेचाही कॉल दिला. एकावन्न धावा धाव फलकावर, फुल टॉस केलाय, चुकी नाही करू शकत तुम्ही शेरूच्या विरुद्ध. हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय, 6 षटकार. तर शेरूची पॉवरफुल बॅटिंग, तिन्ही षटकार जर पाहिलं तर गुडघा जमिनीवर टेकून मारलेले आहेत आणि स्क्वेअर लेग, फाईन लेग या झोनमध्ये मारलेले आहेत आणि मैदानाच्या चौफेर खेळतात ते. आणि 57 धावा धाव फलकावर, ओव्हर नंबर 4 सुरू असताना पहिला डाव सुरू आहे. यानंतर आणखी 2 मॅचेस होणार आहेत. आजचा दिवस पहिला. बिग हिट, फटका खेळला जरूर, परंतु टायमिंग नाही झालाय. फिल्डर आहेत तिकडे त्यांच्याच दिशेने, परंतु आणखीन एक कॅच सुटली आहे. या चुका महागात पडू शकतात, या चुका महागात पडू शकतात, कारण इन्फॉर्म बॅटर बाद करण्याची नामी संधी चालून आली होती. तुम्हाला कॅचेस पकडाव्याच लागतील. धावसंख्या 59 झाली आहे आणि त्यातल्या त्यात शेरू लोहार. 2 कॅच मात्र या ठिकाणी शेरूच्या सुटलेल्या आहेत. 59 धावा धाव फलकावर. या षटकात चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ खऱ्या अर्थाने, म्हणजे गोलंदाजाची ऊर्जा काय असते ते फिल्डर आहेत, त्यांनी जर चांगली साथ दिली तर गोलंदाजाचा हुरूप आणखी वाढतो. संग्राम घ्या आणखीन एक, याही वेळेला पुन्हा त्याच आधेमध्ये मारलाय फटका सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग करतायत शेरू लोहार, पुण्याच्या भोसरीचा वंडर बॉय. 65 धावा धाव, एक ओव्हर अजूनही बाकी आहे आणि प्रयत्न हाच असेल की जास्तीत जास्त धावा बनवायच्यात. कुठेतरी या ठिकाणी साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड या टीमला धावसंख्येला लगाम घालावा लागेल. रोहित खरात आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शेरू लोहार आहेत, राहुल लोहार, आणि गोलंदाजीसाठी येत आहेत प्रशांत माने यांना आमंत्रित करण्यात आलंय. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. आजपासून सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आनंदवाडीसाठी हे काही यात्रेसाठी पेक्षा कमी नाहीये. हा एक उत्सव आहे. मुंबईकर आलेत, चाकरमानी आलेले आहेत.
आणि खास सुट्टी घेऊनच आलेत. गावची टुर्नामेंट आहे, गावची स्पर्धा आहे, गावचा हा सोहळा आहे. अख्खं गाव इकडे येणं गरजेचं सुद्धा आहे. लहानांपासून मोठे सुद्धा आलेत आणि बच्चे कंपनी देखील खास शाळेची सुट्टी घेऊन ते देखील आलेले आहेत आणि आनंद घेत आहेत आनंदवाडीच्या क्रिकेटचा. क्रिकेटची आनंदवाडी, आनंदवाडीचं क्रिकेट. यावेळेला बिग हिट फाईन लेगची दिशा निवडलेली आहे. रोहित खरात हे मैदान गेल्या वर्षी त्याने अक्षरशः पाठ केलं होतं आणि यावेळेला खूप लांबवर मारलाय षटकार. बॉल पहा, अगदी टेरेसवर पडला आणि टेरेसवर पडून बिल्डिंगच्या मागे गेलाय. धन्यवाद डीजे. देवगड पोलीस स्टेशन बाजूलाच आहे, कदाचित कंप्लेंट करावी लागते की काय. बॉल हरवलाय, एवढ्या लांबवर मारलाय या खेळाडूने. 71 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला यावेळेला आणि तिकडे एक चांगली कॅच, दुसरी कॅच पकडतात उमेश साळुंके तिकडे आणि धावसंख्या जर पाहिली तर 71 असताना आणखीन एक विकेट. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग होते या ठिकाणी. अनुराग वगळता सगळ्यांनी मात्र जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि आणखीन एक धडाकेबाज बॅटर सिक्सर किंग सिंहगड रोड परिसरातील पुण्यातील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ओमकार पोकळे लांबच लांब षटकार मारण्यासाठी ओळखले जातात, परंतु प्रशांत माने देखील काही कमी नाही आहेत. संधी निर्माण करतात, ते बॉलला वळवतात, बॉलला चांगल्या ठिकाणी टाकतात आणि ही त्यांची वैशिष्ट्य सुद्धा आहे. 71 धावा झाल्या आहेत, परंतु अजूनही जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. लांबच लांब मारल्या गेलेल्या षटकारांसाठी ओळखले जातात ओमकार पोकळे, परंतु तेवढी चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत माने सुद्धा प्रसिद्ध आहेत. 71 पहिल्याच बॉल आणि पाठवला पुन्हा एकदा आनंदवाडीत 6. यस, आनंदवाडीच्या दिशेने आणि आनंदवाडीच्या खाडीच्याच दिशेने मात्र हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. एवढं जबरदस्त बॅटिंग. हो, इकडे श्रीतेज वाल्यांनी जर पाहिलं तर जुने बॉल सगळे संपवले. 77 धावा धावफलकावर. हो, सचिन सरांना सांगून एंट्री फी वाढवून घ्यावी लागेल. बरेचसे बॉल हरवलेत. 77 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत, परंतु कमबॅक करावं लागेल. कराडचा संघही तेवढाच चांगला आहे, कमबॅक करावं लागेल प्रशांत माने यांना. यस, त्याची उल्लेख केला होता, मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला. विकेट घेतली आहे. चार विकेट आल्यात आणि 4ही विकेट प्रशांत माने यांनीच घेतलेल्या आहेत. अमित तांबे आणखीन एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले. 77 धावा. कॅप्टननी पहिलंच सांगितलंय, भले आऊट झाले तरी चालेल, एखादा 6 मारूनच या. यस, प्रशांत माने यांच्या 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्लेमध्ये tenniscricket.in वर थोडासा आतमध्ये आलेला बॉल होता आणि उमेश साळुंके यांनी काय अफलातून झेल घेतला त्या ठिकाणी. पुढचा हा चेंडू देखील जर पाहिलं तर फसताना पाहायला मिळाला होता. खूप चांगला झेल तिकडे घेतला गेला.
याही वेळेला जर पाहिलं तर बॅटची वरची कडेला चेंडू लागला होता आणि उमेश यांनी आणखीन एक कॅच त्या ठिकाणी घेतली. इकडे कमी गतीचा बॉल वळला देखील होता आणि बॅट देखील जर पाहिली तर वळवली आहे या ठिकाणी अमित यांनी. 4 धावा. धाव फलक जर पाहिलं तर पुढे जाईल. धन्यवाद डीजे. 81 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एक मोठं लक्ष उभं केलंय या ठिकाणी श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे, सचिन तापकिरे आणि कंपनी. ओ हो हो, यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर. हा क्रिकॉन वाल्यांनी तर कमालच केली आहे. 87 धावा विजयासाठी 88 ची आवश्यकता 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. धन्यवाद डीजे. चला पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे यायचं आहे. तिरुपती सावर्डे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मोन टीम, आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. धावसंख्या झाली 87, ज्यामध्ये जर पाहिलं तर राहुल लोहार 12 चेंडूमध्ये 32, 9 चेंडूमध्ये 30 धावा शरद पारगे यांच्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहित खरा 4 चेंडू 9 त्यांनी 6 मारलाय. ओमकार पोकळे यांनी 6 मारला 2 चेंडूमध्ये. जर पाहिलं तर 6 आणि आणखीन एक बॅटर ज्यांनी 6 मारलाय अमित तांबे 2 चेंडूमध्ये 10. 5 षटकांचा खेळ संपलाय. 87 धावा झाल्यात विजयासाठी 88 ची आवश्यकता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मॅचच्या वेळेला. मात्र आपण नाईक सरांचा आवाज ऐकणारच आहोत, परंतु दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे दोन्ही पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेले संघ या टॉस करण्यासाठी. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. तिरुपती सावर्डे कॅप्टन यायचं आहे आणि मोंड संघ भैराई देवी मोंड मैत्री पॅकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित या. इनिंग ब्रेकमध्येच टॉस आपल्याला करायचा आहे. या लवकर. माझ्यामध्ये भैराई देवीचे कॅप्टन पृथ्वीराज या ठिकाणी येत आहेत आणि बंधू विनंती असेल आपण देखील या.
हा चला मॅच सुरू करायची आहे. थैंक यू, धन्यवाद अंपायर का इशारा. धन्यवाद सर चंदू शेट्टे. 88 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. 5 ओवर का मैच. ओपनिंग जोड़ी संग्राम शिंदे और विश्वजीत गरुड़. पावर प्ले में पहला ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए निहाल तुसामत जो पहले ओवर की शुरुआत करते हुए सामने से ऑनसाइड पर खेलना चाहते थे. एक जोरदार अपील, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर थोड़ी सी कहीं ना कहीं लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी, इसीलिए उस अपील को नकारा अंपायर ने. और एक बार फिर से वापस आप देखिए, रिप्ले पर देख सकते ये गेंद कहां पर थी. थोड़ी उछाल भी ज्यादा मिली थी इस बार गेंद को. हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए प्रकाश पराड़कर जुड़ चुके हैं. इसी शुरू से पहले जो कि सुनील तांडेल वो भी जुड़ चुके थे. और एक बार फिर से आगे बढ़ते हुए इस ओवर को आगे बढ़ाते हुए गेंदबाजी करते हुए निहाल तुसामत गेंदबाजी करते हुए. पांच ओवर का मैच है. दोनों टीम एक एक मैच को जीत चुके. बहुत महत्वपूर्ण मैच दोनों के बीच में. इस बार हल्के से खेला गेंद को ऑन साइड पर खाली इलाका मिड विकेट बाउंड्री की तरफ. और जब तक थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर थी मिड विकेट बाउंड्री पर, हाना हाना हो रहा था मैदान पर दोनों के बीच में. आखिरकार जैसे देखा गेंद को फील्ड होते हुए और सिर्फ एक ही रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में. मैच को अगर जीतना है तो शुरू से आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि बड़ा टोटल है सामने. 88 का टारगेट है 5 ओवर में मैच को जीतने के लिए, तो शुरू से आक्रमण करना पड़ेगा. सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज और उनके लिए राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर आते हुए गेंदबाजी के मोर्चे पर निहाल तुसामत. लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी. इस बार ऑन साइड पर फाइन लेग पर खेलना चाहते थे, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ. गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. थोड़ी सी जो कि शरीर से लगकर गेंद निकली थी विकेट कीपर के हाथों में. ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है. ऑफ साइड पर है एक वाइडेस्ट लॉन्ग अप बाउंड्री पर दो फील्डर है सर्कल से 38 सर्कल से बाहर. और बॉलिंग बार पर फिर से एक बार निहाल तुसामत. फुल टॉस गेंद बल्ले का बाहरी किनारा लेते हुए थर्ड मैन की तरफ निकली. गैप में बिल्कुल मौका जरूर था. इस फुल टॉस गेंद पर बल्ले के बीचों बीच नहीं लगी, थोड़ा सा अधूरी हिस्सा लगा, बाहरी किनारा लगा. और शॉर्ट थर्ड मैन पर गेंद फील्ड होते हुए वापस अपने बॉलिंग बार पर एक बार फिर से. और सामने बल्लेबाज है विश्वजीत गरुड़. अब तक खाता खोलना पड़ेगा संग्राम शिंदे 1 पर. अच्छी गेंद यॉर्कर लेन की सम्मान दिया. और जब तक मिड ऑन पर गेंद को फील्ड करती, बहुत अच्छी गेंद थी, तेज गेंद थी. और ब्लॉक होल में एक यॉर्कर लेन की गेंद थी. एक सिंगल बनाया दोनों बल्लेबाजों ने. एक एक रन पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए एक थोड़ी सी शांत शुरुआत मैदान पर. 88 का टारगेट है, 5 ओवर का मैच है और स्कोर रुका हुआ 2 पर बिना किसी नुकसान से. संग्राम शिंदे स्ट्राइक पर निहाल की गेंदबाजी का सामना करते हुए. और जोरदार बल्ला घुमाया था ऑन साइड पर, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं. गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. एक अच्छे ओवर की समाप्ति हुई. सफलता नहीं मिली, विकेट जरूर नहीं मिला, लेकिन जो कहीं ना कहीं रनों पर रोक लगानी थी, एक बड़े शॉट का जो कि जरूरी थी, वो रोक दिया गेंदबाज ने, निहाल ने. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. और पहले ओवर की समाप्ति के बाद 5 ओवर का मैच है. 88 का टारगेट है टोटल और स्कोर रुका हुआ 2 रन पर बिना किसी नुकसान से. आज का पहले दिन रात का सफर आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान. पहले दिन से दोनों टीम एक एक मैच को जीत चुकी है और देखना होगा दूसरी जीत की किसकी होगी. अपने बॉलिंग बार पर जो कि रनअप को नापते हुए दूसरा ओवर जारी रखते हुए गेंदबाजी के लिए आ चुके हैं सनी कस्बे गेंदबाजी करने के लिए. पहले ओवर का खेल समाप्त, दूसरे ओवर की शुरुआत और सनी कस्बे आ चुके हैं अपने बॉलिंग बार पर. सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है विश्वजीत गरुड़.
ड्राइव किया गेंद को इस बार मिड ऑन पर फील्डर रन के लिए निकले थे। ओ डायरेक्टेड, बहुत शानदार फील्डिंग, बहुत अच्छा थ्रो मिड ऑन पर गेंद को फील्ड किया शेरू ने और सीधा डायरेक्टेड, पहली सफलता मैदान पर मिलती हुई। आप देख सकते हैं एलईडी स्क्रीन पर, देखिए ये शॉट खेला था, एलईडी स्क्रीन पर रिप्ले देख सकते हैं और देखिए बहुत शानदार थ्रो, बहुत दूर थे, बहुत दूर थे, डायरेक्टेड और पहला धक्का लगता हुआ मैदान पर। कोई खास अच्छी शुरुआत मैं नहीं कहूंगा इस मैदान पर। इस मैच के साथ 88 का टारगेट, सिर्फ 2 रन, दूसरा ओवर जारी है। सनी कस्बे गेंदबाजी कर रहे हैं और नए बल्लेबाज मैदान पर देखना पड़ेगा कौन आते। विश्वजीत गरुड़ का साथ देने के लिए आउट होकर वापस संग्राम शिंदे 1 रन पर बल्लेबाजी करते हुए विश्वजीत गरुड़ और उनका साथ देने के लिए न्यू बैटर मैदान पर जो टीम के विकेट के पर बल्लेबाज वो चेतन चिचकर, वो मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। 2 रन 1 विकेट पर खेल दूसरे ओवर का जारी है। मैच का तीसरा मुकाबला आज के दिन का आने वाला मैच होगा। शुरू में एक मैच को हार चुके वो हारने वाले टीम के साथ जो अगला मैच होगा, चलो दोनों टीम कैप्टन कमेंट्री बॉक्स के साथ संपर्क कीजिए। सनी गेंदबाजी पर कमेंट्री बॉक्स की ओर से और सामने टीम के विकेट कीपर बैटर चेतन चिचकर। सफल होकर खेला इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर एक लाजवाब शॉट और गेंद चलेगी डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू, धन्यवाद सूरबी डीजे। ओ ये गेंद ऑफ स्टंप से बाहर, फुल टॉस, अच्छा शॉट, कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर और एक बहुत ही बेहतरीन शॉट और गेंद निकली बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए। दो बेहतरीन शॉट इस बार, एक ऑन साइड पर एक ऑफ साइड पर। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर और सन्नी अगली गेंद करते हुए, गेंदबाजी करते हुए। सामने बल्लेबाज है 11 पर खुद के व्यक्तिगत विश्वजीत गरुड़, स्ट्राइक पर सामना करते हुए सनी कस्बे की गेंदबाजी का। स्कोर बोर्ड पर टोटल 12 रन, टारगेट है 88 रनों का। व्हाईट बॉल कळवला जातोय। पुढच्या मॅचचा टॉस झालाय आणि टॉस तिरुपती सावर्डी टीमने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला म्हणजेच मोन टीमला आमंत्रित करण्यात आलंय। थैंक यू, धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर। तो स्कोरर हमें जानकारी दे रहे हैं, जो पहले इनिंग में 87 रन बने थे उसमें एक भी वाइड बॉल, नो बॉल नहीं था। ये पूरी जानकारी हमें स्कोरर दे रहे हैं। एक सिंगल बढ़ता हुआ स्कोर में। बहुत ही बेहतरीन शॉट इस बार, ओवर पिच गया, एक लेफ्ट हैंड शॉट डीप लॉन्ग ऑफ पर सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थोड़ा सा महंगा साबित होता हुआ ओवर ये सनी कस्बे का। इस ओवर में रन बन रहे मैदान पर जिसकी सख्त जरूरत थी एसएमएच कराड़ क्रिकेट टीम को। ऑन साइड पर खेलना चाहते थे एक बैठक शॉट, लेकिन टाइमिंग उतना अच्छा नहीं हुआ। गेंद थोड़ी सी हवा में निकली थी मिड ऑफ पर, लेकिन बाल बाल बच गए वहां पर, बहुत आगे गिरी, कैच का मौका नहीं मिला। और स्कोर बोर्ड पर टोटल देखिए रिप्ले में, क्या बैठक शॉट खेलना चाहते थे, कहां पर मारना चाहते थे, वहीं पर नहीं निकली गेंद, लेकिन बच गए मेरे ख्याल से, जो कि कैच के साथ 19 पर पहुंचा टोटल स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर आने वाले 3 ओवर का खेल बाकी है। सामने 17 पर
8 गेंदों का अब तक सामना करते हुए। फुल टॉस गेंद उड़ाया ऑन साइड पर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे। देखिए रिप्ले देखिए, फुल टॉस गेंद थी, उड़ाया ऑन साइड पर। देखिए फिर से दिखाई जा रहा है। देखिए आखिर तक बिल्कुल बिल्कुल कैच को पकड़ा है। कैमरामैन को दाद देनी पड़ेगी, कैमरामैन को दाद देनी पड़ेगी। टेनिस क्रिकेट डॉन की डॉट इन से बिल्कुल बिल्कुल ये कैच को पकड़ा था, जो कि उस बिल्डिंग में दर्शक मैच को देख रहे हैं। और स्कोर आगे बढ़ता हुआ तेजी के साथ 25 ओवर और टोटल स्कोर 25 रन। बॉलिंग में परिवर्तन, तीसरे ओवर की शुरुआत निहाल तुसामत आ चुके गेंदबाजी के लिए और सामने बल्लेबाज है चेतन चिचकर। जोरदार शॉट खेलने की कोशिश, अच्छी गेंद इस बार थोड़ी सी नीची भी रही ऑफ स्टंप पे और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। 25 रन टोटल स्कोर, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर जारी है। थोड़ा सा रन रेट जरूर बढ़ता हुआ स्कोर के स्कोर बोर्ड पर, लेकिन अगर एक ओवर अगर 20-25 रन का बन जाए तो ये मैच बहुत अच्छा मुकाबला बन सकता है। मैदान पर देखना होगा, एक अच्छा टोटल बल्लेबाजी में खड़ा कर दिया श्रीतेज पुना क्रिकेट टीम ने। बहुत अच्छी गेंद इस बार बल्ले का किनारा लेते हुए विकेट कीपर ने कैच को पकड़ा, सफलता मिलती हुई और एक विकेट चला गया। दूसरा विकेट मैदान पर वापस। थैंक यू डीजे, धन्यवाद। नए बल्लेबाज मैदान पर आकाश मोहिते। एक बड़े ओवर की सख्त जरूरत है। सामने निहाल सफलता हासिल करते हुए 25 रन 2 विकेट के नुकसान पर। विश्वजीत गरुड़ 23 पर। नए बल्लेबाज जिनको खाता खोलना पड़ेगा और खेल जारी है तीसरे ओवर का। आने वाले 2 ओवर का खेल अभी भी बाकी है इस मैच का, लेकिन रनों से बहुत दूर मैदान पर यह टीम। ऑन साइड पर छोटी गेंद, एक अच्छा ऑफ कटर कट होकर थोड़ी सी बाहर की तरफ निकली। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का अधूरा हिस्सा लगा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा और एक विकेट चला गया मैदान पर टीम का। नए बल्लेबाज और एक मैदान पर जाते हुए विकी बंडलकर। लगातार विकेटों का सिलसिला जारी है। बैक टू बैक दूसरा विकेट ऑन हैट्रिक पर गेंदबाजी करते हुए निहाल तुसामत। हैट्रिक की गेंद आज पहले दिन में हैट्रिक मैदान पर देखने को मिली। ये बड़ा टोटल वो भी देखने को मिला, लगातार 3 छक्के वो भी देखने को मिले और निहाल तुसामत आ चुके हैट्रिक पर और सामने नए बल्लेबाज आ चुके विकी बंडलकर। टोटल 25 रन 3 विकेट के नुकसान पर।
ऑन साइड पर खेलना चाहते थे, अपील जरूर रहा था, थ्रो किया था रनआउट के लिए, लेकिन गेंद नहीं लग स्टंप पर। और जब तक लॉन्ग ऑन से बैकअप कर रहे थे, गेंद को उठाते, फील्ड करते, लेग बाइज का इशारा और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 26 रन 3 विकेट के नुकसान पर। 26 रन 3 विकेट पर तीसरा ओवर। टारगेट है मैच को जीतने के लिए 88 रनों का। मुकाबला मैदान पर एसएमएच कराड़ और श्रीतेज पुना, इन दो टीमों के बीच में। दोनों टीम एक एक मैच को शुरू का मैच जीत चुके हैं। अच्छी गेंद, अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर गेंद थोड़ी सी हवा में, लेकिन फील्डर से दूर थी गेंद। और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, एक रन मिलता हुआ स्कोर के खाते में। अपने आप को झांक दिया था गेंद के ऊपर, और जो गेंद लगभग निकल रही थी बाउंड्री लाइन पर, वहीं पर एक सिंगल बन गया। शरद, बहुत अच्छी फील्डिंग मैदान पर। शरद पारगे जो फील्डिंग करते हुए डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। फिर से बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। इस बार निहाल की गेंद निकली विकेट कीपर के हाथों में एक डॉट गेंद के साथ। खेल 3 ओवर का समाप्त हुआ। 12 गेंदों का खेल अभी भी बाकी, और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 61 रन। 12 चेंडू 61 धावा सामना जिंकण्यासाठी। 12 गेंदों में 61 रन। आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी, एक बहुत ही शानदार प्रतियोगिता। और मोन टीम कैप्टन प्लीज आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। मोन टीम तो बॉलिंग में परिवर्तन। 12 गेंदों का खेल, 61 रन, स्कोर 27 रन 3 विकेट के नुकसान पर। क्या गेंदबाजी, क्या स्पेल रहा निहाल तुसामत का। 2 ओवर कोई मेडन नहीं, 4 रन और 2 विकेट। 2 ओवर कोई मेडन नहीं, 4 रन 2 विकेट। बहुत ही शानदार गेंदबाजी निहाल तुसामत की। बिल्कुल एमपीएल में भी खेल चुके, एक टेनिस क्रिकेट में बड़ा नाम है इस खिलाड़ी का। बॉलिंग में परिवर्तन। 12 गेंदे 61 रन। ऑफ स्टंप पर पीछा किया था इस बार गेंद को, ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। ज्यादा थोड़ी सी टर्न भी हुई, कट होकर बाहर की तरफ, और अंपायर का इशारा हो चुका है, जो कि थर्ड अंपायर की ओर। ये गेंद को देखा जाएगा। हमारे टीवी स्क्रीन के साथ जुड़ चुके बंटी, देखा जा रहा है रिप्ले के साथ। ऑफ स्टंप पर तो फेयर डिलीवरी, अंपायर का इशारा। क्या शानदार कैमरा वर्क, टेनिस क्रिकेट .in। और बॉलिंग मार्ग पर खेल जारी है मैदान पर चौथे ओवर का। ऑन साइड पर इस बार खेलना चाहते थे, लेग स्टंप से बाहर। इस बार थोड़ी सी रफ्तार लाने की कोशिश की गेंदबाज ने, गति के साथ गेंदबाजी करने की कोशिश, लेकिन लाइन पर बैठ गया। और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। अतिरिक्त रनों की हम चर्चा कर रहे थे। 87 रनों में पहले इनिंग में जो बल्लेबाजी रही थी, एक भी अतिरिक्त वाइड या नो बॉल नहीं था। अब स्टंप पर एक लोअर फुल टॉस, अच्छा शॉट लॉन्ग अप बाउंड्री पर, लेकिन उतनी शानदार फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। शेरू जो कि लॉन्ग अप बाउंड्री पर डीप पर फील्डिंग कर रहे थे, गेंद लगभग निकल रही थी बाउंड्री लाइन पर, वहीं पर एक शानदार फील्डिंग, और सिर्फ सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 28 पर। आप रिप्ले पर देख सकते, टेनिस क्रिकेट .in से एलईडी स्क्रीन पर देख सकते किस तरह से ये गेंद थी, शॉर्ट लॉन्ग अप पर, और क्या कमाल की फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग शेरू के। स्कोर पहुंचा 29। 10 गेंदों का खेल, और 10 गेंदों में अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 59 रन। बहुत अच्छी गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को बीट करती हुई कोशिश हो रही है दोनों बल्लेबाजों की बड़े शॉट के लिए, लेकिन सामने गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है। और धीरे धीरे और जो कि रन रेट बढ़ता हुआ मैदान पर। 9 गेंदे, और 9 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 59 रन। ऑन साइड पर खेलना चाहते थे इस बार, अपील, एक सिंगल बन गया। गेंद निकली शॉर्ट एक्स्ट्रा कवर, लगभग एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और लेग बाइज के साथ एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। सिंगल डबल से परवाह नहीं होगी मेरे ख्याल से इस मैच में, क्योंकि मालूम है ये मैच अगर जीतना है तो चौके छक्के लगाने पड़ेंगे, क्योंकि ये खेल चौथे ओवर का मैदान पर जारी। आने वाला ओवर होगा जो आखिरी ओवर होगा इस इनिंग का।
बैकफुट पर कट किया इस बार एक लाजवाब शॉट, गेंद निकली कवर पॉइंट बाउंड्री पर, सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। देखिए आप रिप्ले में देखा आपने किस तरह से यह शॉट खेला था अपर कट का, ऑन साइड पर एक बैठक शॉट, लेकिन होगा स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर जरूर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते और एक सिंगल पर अच्छा थ्रो विकेट कीपर के हाथों में, लेग बाइस का इशारा, सिंगल बना स्कोर में। ओवर की समाप्ति हुई चौथे, 4 ओवर समाप्त हुए, आखिरी ओवर 6 गेंदे और 6 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 51 रन, 6 चेंडूत 51 धावा सामना जिंकण्यासाठी, 6 गेंदे और 51 रन। थोड़ा सा मैच मैं कहूंगा एक तरफी रहा, पिछला दूसरा मैच रहा था, बहुत अच्छा मैच रहा था आखिरी ओवर पर, लेकिन ये मुकाबला एक बड़ा टोटल, सामने बहुत अच्छी बल्लेबाजी रही। शुरू में शेरू ने बनाए थे 32 रन, शरद ने बनाए थे जो कि 30 रन, शरद पारगे 30, शेरू जो कि 32 रन, और पहले विकेट के लिए एक बड़ी साझेदारी बनी मैदान पर, और वही साझेदारी के साथ एक अच्छा टोटल 87 का और 88 का टारगेट सामने जवाब देते हुए, लेकिन कहीं ना कहीं पूरी संकट में दिखाई देती हुई इस मैच में निश्चित रूप से मैं कहूंगा गेंदबाजी में परिवर्तन आ चुके। इस आखिरी ओवर में गेंदबाजी करने के लिए तुषार रणदिवे, छह गेंदे आखिरी ओवर और मैच को जीतने के लिए चाहिए 51 रन, 6 चेंडूत 51। लेफ्ट आर्म राउंड विकेट, ओवर पिच गेंद, एक तगड़ा शॉट, लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, डीप लॉन्ग ऑन पर, सिक्सर 6 रन के लिए। देखिए आप रिप्ले पर देख सकते, ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और देखिए कैच, फुल टॉस, और एक बार उड़ाया लॉन्ग ऑन पर, गेंद चली गई सी बारिका से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। क्रिकेट का खेल है बिल्कुल अजीब दोस्तों, क्योंकि वाइड बॉल, नो बॉल, ये भी कभी कभी परेशान करते हैं, और क्रिकॉन की गेंद है जो इस प्रतियोगिता में इस्तेमाल हो रही है, क्रिकॉन की गेंद। तो ऐसा नहीं है कि क्रिकेट में बहुत कुछ संभव होता है मैदान पर। 4 गेंदों का खेल और 39 रन, 4 चेंडूत 39 धावा सामना जिंकण्यासाठी। इस बार पुल किया बैकफुट पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर, हवाई फायर, तीसरा छक्का लगता हुआ मैदान पर। खुद के व्यक्तिगत 49 रन पर बल्लेबाजी करते हुए 1 रन की जरूरत है। आज हैट्रिक देखने को मिली पहले दिन के रात के इस आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी में। क्या पहले दिन में अर्धशतक देखने को मिलेगा? इस गेंद पर, आने वाली गेंद पर वो साफ होगा। ओहो, उड़ाया मिड विकेट पर, एक गगनचुंबी सिक्सर। दोस्तों जरा जोरदार तालियां, टूर्नामेंट का पहला अर्धशतक। इस बल्लेबाज ने कारनामा किया है, जिस तरह से दर्शन बांधेकर 6 गेंदों में 6 छक्के। बिल्कुल विश्वजीत गरुड़ को भी उसी अंदाज में जाना जाता है, पहचाना जाता है। इस खिलाड़ी ने भी कारनामा किया है ये बल्लेबाजी में, 6 गेंदों में 6 चक्कर। आप लाइव प्रसारण के साथ tenniscricket.in से देखिए क्या शॉट लगाया। मैच आ चुका है 2 गेंदे और 27 रन, लेकिन वाइड बॉल, नो बॉल, ये बस बाकी है मैच में। 2 गेंदे 27 रन, 2 चेंडूत 27 धावा, लेकिन दाद देनी पड़ेगी इस बल्लेबाजी की। 61 विकेट पर इस बार ऑफ स्टंप से छोड़कर गेंद बाहर की तरफ
छोड़ा, बल्ले को हटाया, गेंद के लाइन से वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक सिंगल और बढ़ गया, थोड़ी सी दूरी और कम हो गई मैदान पर। ऑन साइड पर फील्डर, लेकिन फील्डर के सर के ऊपर से गेंद मिड विकेट बाउंड्री पर, 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। क्या शानदार बल्लेबाजी, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, तो तालियां तो जरूर होगी। शानदार अर्धशतक विश्वजीत गरुड़ इस मैच में। बिल्कुल, दर्शक भी काफी खुश उनके बल्लेबाजी पर, दर्शकों ने भी शाबाशी दी, बधाई दी उनकी इस बल्लेबाजी के लिए, विश्वजीत गरुड़ के लिए। और देखिए 19 गेंदों में 59 रन, सिंगल 3 बनाए, चौके 2 लगाए और 8 जबरदस्त छक्के, बहुत ही शानदार। 19 गेंदों में 59 रन, बहुत यादगार बल्लेबाजी। आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी आज के पहले दिन की रात के इस मुकाबले में देखिए बल्लेबाजी, राहुल ने बनाए थे 32 रन, शरद पारगे 30 रन, अमित ने बनाए थे 10 रन। गेंदबाजी में प्रशांत माने 36 रन देकर 4 विकेट, आकाश मोहिते 16 रन, सफलता नहीं मिली थी। शाहिद शेख 17 रन दिए थे और संग्राम शिंदे 18 रन। विश्वजीत गरुड़ 19 गेंदों में 59, लेकिन साथ नहीं मिला। जो साझेदारी क्रिकेट के जब बड़ा टोटल होता है तो साझेदारी की सख्त जरूरी होती है, तो वो साथ नहीं मिला। सामने गेंदबाजी निहाल ने बहुत शानदार स्पेल किया, 3 रन 2 विकेट। सलमान सफलता नहीं मिली, लेकिन किफायती रहे, 8 रन। संधि थोड़े से महंगे साबित हुए, 23 रन। और आखिर में तुषार रणदिवे के गेंदबाजी पर 29 रन बने। यह था लेखा जोखा